75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका. डीपीडीसी बैठकीपूर्वी पालकमंत्री अजित पवारांकडून शहाणपणाचा धडा. विकास प्रकल्पांकडून खंडणीचे प्रकार खपवून न घेण्याचा सज्जड दम. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत डीपीडीसीची बैठक. पालकमंत्री अजित पवारांसह स्वतः धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांकडे टोलवला. दमानी यांनी दिलेली मुंडेंबाबतची कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत केलं स्पष्ट. सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून मनोज जरांगे आज दुपारी उपोषण मागे घेणार. तर इथून पुढे उपोषणाची लढाई बंद करण्याची शक्यता. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत मनसेचा मेळावा. विधानसभेतील पराभवानंतर पहिलाच मनसेचा मेळावा. राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. भाजप आमदार पराग गळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट. एकमेकांशी हसत खेळत गप्पा. ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये युतीची चर्चा. पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचा 11 दिवसांपासून शोध सुरूच. आतापर्यंत 4 जणांना अटक. धोडींच्या अपहरणात 3 वाहनांचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय. समृद्धी महामार्गावर अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा एमएसआरडीसीला सवाल. एमडींना स्वतः प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश. भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात वाघाने महिलेला ठार केल्यानंतर जमाव संतप्त. वनाधिकाऱ्यासह 10 ते 15 कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांची मारहाण. फॉरेस्टच्या वाहनांची तोडफोड. परिसरामध्ये तणाव. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. उद्यापासून अधिवेशन तर परवा 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.